मला समाजसेवेची आवड आहे, पण ही बाई आणि हिचं हे मूल आता मला एक क्षणही या घरात नकोय. जर तुम्ही 8 दिवसात त्यांना घराबाहेर काढलं नाही तर 9व्या दिवशी मी स्वतः त्यांना ओढून बाहेर फेकीन. हे शब्द होते रागाने तळपणाऱ्या अद्विकचे. तो स्वतःच्या आईवर ओरडत होता आणि तो कुणाबद्दल तरी बोलतोय यात त्याला काडीचंही भान नव्हतं. दूर उभी निमिषा हे सगळं ऐकत होती. तोच माणूस ज्याच्यावर तिने मनापासून प्रेम केलं होतं, ज्याचं नाव असलेल्या मुलीला तिने जन्म दिला होता, आज तोच तिचा असा अपमान करत होता. तिच्या डोळ्यात अश्रू नव्हतं, पण मनात एक वादळ नक्कीच उसळत होतं. ती हळूच पुढे येऊन आणि धीटपणे म्हणाली, तुझ्यासारख्या माणसाकडून प्रेम आणि भावनांची अपेक्षा करणं म्हणजे मूर्खपणाच होतं. पण आता निर्णय माझा असेल. मी आणि माझी मुलगी या घरातून जाणार नाही. कुणी जर जाणार असेल, कुणी जाईल तर तो असशील तू, अद्विक. तिच्या आवाजात कंप होता, पण ठामपणाही. हे ऐकून अद्विक आणखीनच भडकला. पाहतोस कशी जाणार नाही माझ्या घरातून. आता जे होईल ते माझ्या अटींवरच होईल. निमिषा घरात राहील की नाही यापेक्षा मोठा प्रश्न होता, अद्विक इतका बदलला तरी का? कोणत्या दुःखानं त्याला इतकं निर्दयी बनवलं? ते कोणतं सत्य होतं जे त्यांच्यातील भिंत बनलं होतं? या नात्याची ठिणगी पुन्हा पेटेल का?